हाय नमस्कार सर्वांना। तर आज मी वर्क फ्रॉम होम करते आहे, म्हणजे घरातूनच काम चालू आहे। तर सकाळी सगळं म्हणजे आवरून घेतलं, लादी वगैरे पुसून घेतली। आज लादी पुसायचा दिवस होता आणि त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली। तर आज आहे मिसळ बनवण्याचा दिवस। मी त्या दिवशी म्हणजे 2 दिवस झाले हे आपलं मटकी भिजायला घातलेली आणि काल मी त्याची भाजी बनवली थोड्याची आणि थोडे उरलेले। असं काही प्लॅन नव्हता की मिसळसाठीच मटकी भिजायला घालायची आहे, ते शक्यतो मी ती भाजीसाठीच घातलेली, पण जास्त झाली मग ती संपणार नव्हती म्हणून आज ठरवलं की आज मिसळ बनवायची। मग मी आज फर्स्ट टाइम मिसळ बनवते, त्याच्यामुळे बघू मला कशी जमते की नाही, टेस्ट कशी होते। मी याच्या आधी कधीच केलेली नव्हती, त्याच्यामुळे आज फर्स्ट टाइम करणार आहे, त्याच्यामुळे टेस्टचं काही मला माहीत नाही कशी होणार आहे। तरी पण मी 100% माझ्याकडून ट्राय करेन की चांगलीच होईल असं। तर चला तर बघू मी कशी बनवणार आहे ती। इकडे मी श्रीधरला थोडंसं खोबरं म्हणजे सुकं खोबरं आहे ते, आणि हे लादी म्हणजे पावाची लादी आहे, आणि इकडं हा फरसाण, हा मिसळचा फरसाण डीमार्टमधून आणायला सांगितलेला। इथं मी मटकी शिजायला ठेवलेली कुकरमध्येच, आणि त्याच्यामध्येच एक बटाटा असा अर्धा कापून टाकलेला। केस आधी बांधून घेते, नाहीतर परत जेवणात पडायला नको। इथं मी खोबरं, टोमॅटो, परत कांदा, आलं आणि लसूण हे सगळं असं चिरून घेतलंय आणि आता हे मिक्सरला लावणार आहे। इथे फोडणीसाठी म्हणजे डायरेक्ट फोडणीतच मी हा खडा मसाला टाकणार आहे। त्याच्यामध्ये तमालपत्र, परत हे वेलदोडे, परत ही दालचिनी, परत हे म्हणजे मसाला फूल बोलतात, आणि हे मसाला वेलदोडा, याला काय बोलतात एवढं मला माहित नाही, पण हे फूल म्हणतात एवढं माहिती आहे मला।
आता माझी ड्युटी संपली, आता इकडे श्रीधरची ड्युटी सुरू झाली. आता मी त्याला सांगितले कांदा कापायला आणि लिंबू कापायला. इकडे आता सगळं आवरून घेतलंय. आता ऑफिसचा टायमिंग संपत आलाय, म्हणजे मी लॉगआउट देखील केले आणि 6 वाजलेत. त्याच्यामुळे आता थोडासा चहा पाहिजे, त्याच्यामुळे मी आता थोडासा चहा बनवणार आहे. चकल्या अजून खूप दिले. जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर मला जायचं होतं दत्त मंदिरमध्ये, जे आम्ही राहतो ना तिथून जवळच आहे. तर या मंदिरामध्ये ना दर गुरुवारी आरती आणि भजन असतं, पण मला झालेला थोडासा लेट, त्यामुळे मला आरती काही मिळाली नाही. त्यानंतर दर्शन घेतलं आणि घरी आल्यानंतर जेवण करून घेतलं. तर हा शो ना आम्ही दरवेळी जेवताना बघतच राहतो.
तर असा होता दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.